कोकणात यावेळेला मान्सूनची वाटचाल जी आहे ती अत्यंत संथ गतीने या ठिकाणी पाहायला मिळते आहे. जून महिन्याचा पहिला पंधरवडा संपला तरी अजूनही पावसाची दडी या ठिकाणी पाहायला मिळते आहे. बघू शकता की सध्या अरबी समुद्र किनारपट्टी भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी कडकडीत ऊन या ठिकाणी पाहायला मिळते आहे. जूनच्या पहिल्या 15 दिवसामध्ये या ठिकाणी केवळ 10%च पाऊस बरसलेला पाहायला मिळतो आहे. तर एकूण सरासरी पावसाच्या फक्त 1.98% इतकाच पाऊस रत्नागिरी जिल्ह्यात झालेला पाहायला मिळतो आहे. गतवर्षीच्या तुलनेत पावसाची जी तफावत बघितली तर ती जवळपास 78% तफावत असलेली पाहायला मिळते आहे. पाऊस यंदा गायब असल्यानं पाणी टंचाईचं आणि शेतीचं संकट या ठिकाणी समोर पाहायला मिळते आहे. 25 जून पर्यंत या ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला पाहायला मिळतोय. बळीराजासह नागरिकांना पावसाची सध्या प्रतीक्षा असलेली पाहायला मिळते, कारण का कोकणामध्ये पाऊस सक्रिय होऊन जवळपास 18 दिवस उलटलेले आहेत. असं असताना देखील पावसाचा एक दमदार सर देखील या ठिकाणी बरसलेली नाहीये. त्यामुळे सध्या पावसानं खूप मोठी उघडीप दिलेली आहे आणि याचाच परिणाम सध्या पाणी टंचाईचा जाणवायला पाहायला मिळतो आहे. जवळपास 45,000 लोकांना या ठिकाणी पाणी टंचाईची झळ जाणवते आहे. जवळपास 22 जून पर्यंत या ठिकाणी पाऊस सक्रिय होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे. मात्र असं असलं तरी पण अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कोकणवासियांना लागून राहिलेली पाहायला मिळते. मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.